नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं चॅनलमध्ये सहर्षाचं स्वागत आहे. आणि तुम्हाला मागल्या व्हिडिओमध्ये बोलल्याप्रमाणे आता आपण चाललो आहे गोट्यावरती पुन्हा एकदा. आता 5 वाजलेले आहेत आणि सकाळीच्या गोट्याच्या वाटेवर गाड्या ज्या आडव्या लावल्या होत्या, पिकअप वगैरे 4 व्हीलर, त्या गाड्या आता काढलेल्या आहेत. आणि आता आपण वर निघालो. इथं बघू शकता तुम्ही, सकाळी इथंच पिकअप बकासूरची आडवी लावली होती. आता इथं काय नाही, आपण आता चाललोय वरती गोट्यावरती. तर आता आपण पोचलोय बघा, इथं लावल्या गोट्यावरती. आता दुपारी बरेच लोक येऊन गेलेले आहेत. पोचतोय आपण इथं. इकडं तुम्ही साम्राज्य बघू शकता, पिकअप. तर आता मित्रांनो बघू शकता, लोक आता जमा लागलेले आहेत पुन्हा एकदा. आणि दुपारी भिवंडीचे नगरसेवक निलेश चौधरी साहेब, माननीय नगरसेवक, ते पण इथून येऊन गेलेत. आणि गोट्यावरचे काय असेल ते अपडेट घेऊन मामांच्या बरोबर 4 शब्द बोलून त्याच्यावर मार्ग काय काढता येईल हे बोलून गेलेत. आणि आता आपण पण आलो आहे मामाशी, थोडे 4 शब्द बोलणार आहे. आपण व्हिडिओमध्ये पुढं कंटिन्यू राहा, पुढे बघाच तुम्ही. बाबा काय काय झालं? दुपारपासून बरीच लोक येऊन गेली ना. आणि मित्रांनो, इथले बानेरचे नगरसेवक बाबूराव चांदरे, ते सुद्धा गोट्यावर येऊन भेट घेऊन गेलेले आहेत. आणि ते पण इथून काय असेल ते. तर मित्रांनो बघा, द्वारदशम हिंद केसरी बकासूर बसलेला आहे. त्या बैलानं बैलगाडी शर्यत ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, घराघरात, गोरगरिबांच्या मनात पोचवली असा हिंदकेसरी बकासूर. आणि आज त्याच्यावर संकट आले. आज त्याच्यावर खूप मोठा संघर्ष चालू आहे. आणि त्यावेळी आपण लोकांनी त्याला साथ दिली पाहिजे, सपोर्ट केला पाहिजे. आणि असं मला वाटतं की सपोर्ट करतात. बरेच लोक दुपारी येऊन गेलेत, सपोर्ट झाला आहे. लांबून लांबून लोक, बारामती, जवळपास सातारा, मुंबईवरून लोक भरपूर आलेले आहेत. त्याने बराच सपोर्ट दावला आहे आणि असा सपोर्ट द्यावा. आणि इकडे या म्हशी आहेत, तुम्ही बघा किती आहेत. आणि जर जागेवर त्या लोकांनी जर अतिक्रमण केलं तर ह्या मुक जीवांनी काय करायचं? ह्या मुक जीवांनी काय पाप केले? यांनी कुठं जायचं असा विचार सगळ्यांच्या मनात पडतो. तर मित्रांनो, आत्ता आपल्याला अशी एक माहिती मिळाली आहे की संतोष मामा, अनिल मामा, मोहिल शेठ, वैभव मामा हे सर्व लोक मुंबईला गेलेले आहेत. मुंबईच्या पोलीस चौकीमध्ये जाऊन तक्रार करणार आहेत. तिकडे जाऊन तक्रार करून ते पुढचा मार्ग बघणार आहेत. आणि आता इथं चॅनलवाले भरपूर आले होते त्यांची बाईट घ्यायला, पण ते आता इथं उपलब्ध नसल्यामुळे ते आता आपल्याला समजलं की ते लोक मुंबईला गेलेत आणि तिकडे जाऊन ते तक्रार करणार आहेत. मित्रांनो, आपल्याला ही सर्व जी जागा दिसत्या, जमीन दिसत्या, इथं मामा त्यांची भरपूर अशी जमीन आहे, शेती पण आहे, गोटा पण आहे. आणि या जमिनीवर आता सध्या मामा यांचा हक्क आहे, मामा यांची आता मिळकत आहे. आणि मामा आता हे जमीन ही वापरत आहेत. पण ह्या जमीन वापरत असताना हे काय जी तक्रार झालेली आहे, ही तक्रार आता न्यायालयात गेलेलं आहे, उच्च न्यायालयात गेलं, हायकोर्टात गेलेलं आहे. ही आता केस हे चालू आहे रानाची. आणि हे केस चालू असताना ती लोक अशा अचानक येऊन अतिक्रमण करू शकत नाहीत. आणि त्याने काल जे अतिक्रमण जे केलं ते अनिवार्य आहे. बघा, लोक वारंवार येतात अपडेट घ्यायला गोट्यावर. इथे बघू शकता, सारखे लोक येत जात राहतात. लोक सगळी बकासूरचा गोटा कसा आहे, काय आहे हे बघण्यासाठी आलेले आहेत. आणि ही जी गोष्ट आहे ती काय छोटी नसून खूप मोठी आहे. बकासूरचं राहतं घरावर संकट आले. आणि ह्यासाठी आपल्या लोकांनी खरंच मदत केली पाहिजे, मदतीला धावून आलं पाहिजे. तुमच्याकडून होईल अशी, तुम्ही तुमच्या ओळखीनं मुंबईमध्ये, पुण्यामध्ये कोण मोठे लोक ओळखीचे असेल तर त्यांच्यापर्यंत एक गोष्ट पोचवून सरकारद्वारे शासकीय मदत काय करू शकत असला तर तुम्ही नक्कीच करा. आणि आज जो बकासूरचा संघर्ष चालू आहे, त्या संघर्षातून बकासूरला
बाहेर काढणं हे आपलंच काम आहे. त्याने नको तिथं आपल्याला आनंद मिळवून दिला आहे, नको त्या मैदानात त्यानं कधी मान खाली घालून दिली नाही मालकाची. त्याचा संघर्ष हा कायम चालूच आहे आणि त्या संघर्षाला आत्ता आपण हातभार लावणं हे आपलं महत्त्वाचं मोठं काम आहे. आजची जी कंडिशन बक्क्यावर आली आहे ती अतिक्रमणची, ते ऐकून आम्ही कालपासून आम्ही सकाळ संध्याकाळ दुपार कायम आम्ही गोट्यावर होते. कारण बक्क्याची जी आमची कंडिशन आता जी ऐकून आम्हाला अतिक्रमणची गोष्ट आम्ही ऐकली ते सगळं ऐकून गोट्या आल्याचं एकच कारण की ह्या जे दावणीला बैल बांधला आहे, जो पट्ट्या बांधला आहे, तो जनतेचा जो देव बांधला आहे, त्या दावणीला आता अशी वेळ आली की इथं पण राहू शकत नाही, बाहेर पण राहू शकत नाही. कारण तो इथंच आणि परत तो इथंच राहणार. कारण जे आता आपण आमची जी टीम आहे नागपूरवाली टीम 1002 ती आम्ही सगळी सपोर्ट करतो. आम्ही सांगली, सातारा, कोल्हापूरची पोरं मैदानातले आम्ही कायम राहणारी पोरं. आमचा देव बकासूर हे ऐकून आम्हाला खूप भारी वाटते. पण आता जी कंडिशन जी आहे ते ऐकून आम्ही गोट्याचे एकच कारण की आता जी तुम्ही सोशल मीडियावर इंस्टाग्राम युट्यूबवर बघत असतील की बक्क्यावर आता ती अतिक्रमण होते, गोट्याचे अतिक्रमण होते, गोटा उचलला जाणार. हे ऐकून आम्हाला खूप वाईट वाटते. कारण एखादं घर उद्ध्वस्त होते तसे ह्या बैलाचं घर उद्ध्वस्त होते. असं काय होऊ नये असं वाटतं आम्हाला. कारण आम्ही जेवढी मैदान आम्ही बघितल्यात तेवढी तुम्ही इंस्टावर युट्यूबवर मोबाईलवर बघितलं ना, तेवढी आम्ही लाईव्ह शो बघितला. तर आमची टीम जेवढा ब्लॉग होता तो बऱ्यापैकी 90% ब्लॉग बक्क्यावर आहे. कारण जनतेचा देव असं बघता. तर आमचा ते देव माणसाला जसा देव असतो तसा देव आहे. गावातला एखादा देव तसा देव आहे. सुलगावची शान, महाराष्ट्राची शान, मैदानाची शान एक हा बक्की आहे. तरी ह्याच्यावर असं वाईट वेळ आल्या की तुम्ही समजून राहा, तुम्ही मदत करा. ही दावणी हिची जी दावणी आहे ती लहानाचा मोठा इतकंच झाला आहे. मैदानी हाच दावणीवर शिकले आणि हा जो सगळा जो परिसर दिसतोय तुम्हाला त्याच्यातच मी खेळा बागडला आहे आणि त्याच्यातच त्याने मैदान सगळे शिकले. त्यात तुम्ही ढाली बिली तुम्ही जे बघता बक्षीस वगैरे इथं लावले ते ह्याच्यात एवढी जागा कमीच आहे. अजूनला खूप जागा पाहिजे होती. कारण तेवढी ते मैदान जिंकल्यात आणि त्याच्या मालकाला केवढं मोठे केले. त्याच्या सुलगाव जे गाव आहे त्या गावाला केवढं मोठे केले. गावची शान त्याच्यामुळं सुलगावचा बैल बकासूर, मुळशीची शान बकासूर, त्याच्यानं प्रसिद्ध वेगवेगळी नावं दिलेली आहेत. बक्या डॉन याला म्हणतात. आणि एकच सांगतो मित्रांनो की त्याला लवकरात लवकर न्याय मिळवून हाय द गोठ्यात बांधावा हवं एवढी इच्छा आहे माझी. तरी मला असं वाटतं की त्या बैलाला म्हणून हा निरागस प्रेम जे दाखवतोय बघ्या हात जसा लावू देतोय तसाच ही माणसं यांची मालक अशी शांत एकदम निर्मळ स्वच्छ मनाची स्वच्छ सुंदर अशी प्रेम माणसं आहेत. कारण जेवढी हिची निगा राखली आहे तशी त्यांच्या स्वतःच्या पोरात येऊन राखली आणि अशी ही निगा राखली बघून असं वाटतं की हिला लवकर न्याय मिळावा आणि जी आत्ता जी कंडिशन आहे ती सगळी इथंच थांबावी आणि लवकर आमच्या देवाला न्याय मिळून लवकर पहिला आमचा इथंच राहावा हीच अपेक्षा आहे. संत्या मारल. मित्रांनो, ही सर्व जी तळमळ चालली आमची कालपासून आम्ही जे गोट्यावर येते ते फक्त देवाला न्याय मिळवून देण्यासाठी. आणि देवाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आपली टीम नाथखोळा भारी 1002 ही देवाला न्याय मिळत नाही तोपर्यंत त्याच्यासोबत राहील, त्याच्या संघर्षात कायम सदा राहील. आणि जोपर्यंत खरंच देवाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्याच्यासोबत राहीनच. आणि तुम्ही आपल्या चॅनलवर अपडेट राहा, काय असेल ते अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोचवूच. चॅनलला फॉलो करून, लाईक करून, सबस्क्राईब करून ठेवा. ज्या काही अपडेट असतील त्या तुमच्यापर्यंत पोचल्या जातील. धन्यवाद.